रणभूमीत शिवछत्रपती महाराजांच्या रणभूमीत सह्याद्रीच्या शिरमुकुट आणि संतांच्या पावलाने पावन झालेल्या माझ्या कणखर मातीतील कणखर तमाम विद्यार्थी मित्रांना गणेश राऊत यांचा सप्रेम जय महाराष्ट्र. तुम्ही मला सर्वांना ओळखतात, मी गणेश राऊत, तुमचा सर्वांचा लहानपणीचा मित्र. आता गेट टुगेदर करायचं म्हणून आपण या ठिकाणी जमलोय. पण गेट टुगेदर म्हणजे नेमकं काय? आता आपण हे जे करतोय आणि सर्वांना शांत बसवण्यासाठी, शांत बनवण्यासाठी सर्व प्रयत्न करतायत, याच्यावरून आपल्याला कळतं की आपण खरंच बालमित्र आहेत, पहिली दुसरीतल्या वर्गात. त्यात काही शंका नाही. आणि हे चालणारच आहे, आपण गप्पा मारणार आहे. मी काही वर्ष ज्ञानदानाचं पण काम केलं, मी शिक्षक होतो, डीएड झाले माझं. 5 वर्ष मी ज्ञानदानाचं काम केलं, पण जास्त पगार होता, पैसे ठेवायला जागा नव्हती, त्यामुळे ते सोडण्यात आलं, माझं काम सोडलं मी. त्यानंतर आता आपण गेट टुगेदर म्हणजे काय, खूप दिवसानंतर भेटलो, सर्वजण बिझी आहेत, वेळात वेळ काढून आपण आलो. बाकीच्या लोकांना यायला जमलं नाही, त्यांना काय आपण नाव ठेवू शकत नाही, कारण की प्रत्येकाचा वेळ ज्याच्या त्याच्या हिशोबाने जे ते मॅनेज करत असतं. ते आले नाहीत, परंतु आज आपण असा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करू की पुढच्या वेळी जेव्हा आपण गेट टुगेदर ठेवूया मोठ्या प्रमाणात, म्हणजे मोठ्या याच्यावरती लेवलवरती, ते सर्व विद्यार्थी आपले प्लस आपले जे मैत्रिणी होत्या त्या देखील त्यांच्या मिस्टरांना घेऊन आले पाहिजे. असा आपण कार्यक्रम ग्रुपवरती या ठिकाणी सांगूया की आपण असं केलं होतं, आपण तो करणार आहे. आता या ठिकाणी आपण वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहे. आता कार्यक्रम घ्यायच्या सर्व मूडमध्ये आहेत नाही हे माहिती नाही, परंतु आपण 2 खेळ घेऊया. त्या खेळातून जो आपल्याला आनंद मिळेल, हा आनंद आपल्याला, आता स्वप्नील भालेकरनी एक व्हिडिओ टाकला होता म्हाताऱ्या लोकांचा, त्यावेळेस आपल्याला आठवलं पाहिजे की आपण असं एन्जॉय केलाय म्हणून. आता माझं डीएड झाले, आमच्या डीएडच्या मुलांचं दरवर्षी गेट टुगेदर होतं. कुठल्याही कानाकोपऱ्यात असू दे, ते दरवर्षी येतात. मी फेसबुकच्या माध्यमातून सर्वांशी कनेक्टेड आहे. फेसबुक एक पैसे कमवण्याचं माध्यम देखील आहे, त्यामुळे मी दररोज फेसबुकवरती पोस्ट देखील करतो. मी एक युट्यूब चॅनल देखील चालवतो, प्लस बाकीचे उद्योगधंदे आहेत. गाणे बंद करा, 2 मिनिटं. फोन गेलं, गाणे बंद करा. गेट टुगेदरचा जो मुख्य उद्देश आहे, आपण सगळं एकत्र आलं पाहिजे. आता आपण वयाच्या 35व्या 37व्या वर्षापर्यंत मी सर्च केलं तर सर्वांना काही ना काही आजार झाले. त्याचं मुख्य कारण काय आहे आजार होण्यामागचं? तर फक्त आपला जो लोड आहे, टेन्शन आहे, हेच आहे, दुसरं काहीच नाही. आणि जन्माला आल्यानंतर एकच सत्य, बाकी कोणतीच गोष्ट सत्य नाही, ते म्हणजे मरण. त्यामुळे मरणाला काही घाबरू नका, काही होत नाहीये, टेन्शन घेऊ नका. आज आपण कोणाचे 100 रुपये देणं लागत असू तर ते द्यायचं म्हणून आपण टेन्शन घेत असू. आता उदाहरण 100चं दिलं म्हणजे 100च नाहीये, पण ते घेऊन आपण जर जगत असू तर काही होणार नाही. आज योगेश मोठ्या प्रमाणावर होलसेलचा बजाजनगरमध्ये चांगलं त्याचं नाव आहे, सायरा टेलिकॉम म्हणून. अनिल भाऊ आहेत, प्रताप आहेत, आपले सागर आहेत, मोठ्या मोठ्या लेवलवरती, सगळ्यात मोठे परत भाऊ देखील माझ्याकडे हात करतायत, सगळ्यात मोठ्या लेवलवरती. आणि आपला उद्देश काय, आपण एकमेकाला, आता प्रतापचं काम या ठिकाणी पुण्यामध्ये अडकलं होतं, लगेच 0 मिनिटात ते काम आपलं झालं. इथून पुढे कोणालाही काय अडचण आली तर आपलं त्यातून काम व्हावं, एकमेकाला मदत व्हावी, हा उद्देश. आणि गेट टुगेदरचा जो अर्थ आहे की आपण पुन्हा बालपण एन्जॉय करावं. आपण वयस्कर होत चाललोय, वय वाढत चाललंय, पण आपण पुन्हा लहानपण जगावं, हा त्यामागचा उद्देश आहे. त्या हेतूने आपण एकत्र जमलोय. तर आपण इथे एक पहिला खेळ घेणार आहे. तर सर्वप्रथम मी काय करतो हे तुम्हाला सांगतो, बाकीच्या गोष्टी नंतर आपण ठरवूया. नाही, आता अमोलनी बसलं असल्या आम्हाला सांगितलं की मला बेरीज वजाबाकी येत नव्हती, पण आज मी डेअरीच्या याच्यावरती 28 लाखाचं घर बांधलं, चांगली जागा घेतली, चांगली शेती करतोय. तर शिक्षण महत्वाचं नाही, तुम्ही त्या शिक्षणाचा उपयोग कशा पद्धतीने करता हे महत्वाचं आहे. तर असं एक माझं एक बॅकग्राऊंड आहे. तुम्हाला कधीही कसल्याही प्रकारची जर गरज पडली, आर्थिक सोडून, आर्थिक गरज का करणार नाही हे सांगतो, कारण की शेअर मार्केट असं क्षेत्र आहे तिथं किती पैसे लागले कमी पडतात आणि पैशामुळे संबंध खराब होतात. त्यामुळे आर्थिक सोडून कोणतीही मदत लागली मला, पोलीस स्टेशनचं काम आहे, कुठेही काही काम असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा कुठल्याही अडचणी आल्या, कुठेही येऊ शकतात अडचणी, असं नाही. आता प्रतापची अडचण आली होती, मोठी अडचण नव्हती, होती छोटी, परंतु ती एका फोनवरती सागरने सोडवली. तर अशा प्रकारच्या कुठेही काही अडचणी येऊ शकतात, एकमेकांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि आपण जेव्हा एकत्र आलोय तर काहीतरी उद्देश आहे म्हणून एकत्र आलोय. इतक्या वेळ सर्व बडबड बडबड करत होते, आता सगळे ऐकून घेत आहेत. याचा अर्थ मी जे सांगितलं तुम्हाला तर तो वेगळा भाग आहे. आता आपण या ठिकाणी काय करणार आहे ते या ठिकाणी सांगतो. नंदू भाऊ नाही, आपण काय करणार आहे तर आता एक खेळ घेणार आहे. त्या खेळमध्ये मी सर्वांच्या चिठ्ठ्या बनवल्यात रात्री, तर त्याच्यावर प्रत्येकाला मी वेगवेगळं देणार होतो. प्रताप काय करेल, स्वप्नील काय करेल, हे काय करेल असं सांगितलं होतं. परंतु काय होतं, प्रत्येकाला वेगवेगळं दिलं असतं तर सगळ्याच्या अडचणी निर्माण झाल्या असत्या. त्यासाठी प्रत्येकाला एक मस्त एक गाणं दिलेलं आहे, ते त्याच्या पर्सनॅलिटीला शोभेल. त्या गाण्यानुसार त्यांनी फक्त तिथं 2 मिनिटं डान्स करायचा आहे. 2 मिनिटं डान्स करायचं नाही. हा एक पहिला खेळ. आणि दुसरा एक खेळ, आपण एक फळा आणलाय, त्या फळ्यावरती एक टिकली लावण्याचा कार्यक्रम आणि हातील शेपूट लावण्याचा कार्यक्रम हा एक घेऊया. नंतर बाकीचं डान्स वगैरे सगळं एन्जॉय होईल. आणि धन्यवाद, तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं. नंदू बॉस तुमचे पण धन्यवाद.